तर आज आहे ना आपल्या कौशलची स्कूटी आहे सोबत। आज माझ्या गाडीला आराम आहे। ही आमची छोटीशी खाडी जोई आहे आणि एवढी मोठी डाग आता उतरावची आहे चौकात। आजच्या ग्रुपचे आपले ओनर हां इकडे मस्तपैकी आई एकविरावाला काम घेतली चिकन बिकन कापावचा। फायनली बिर्याणी पण आली आहे। चिकन बिर्याणी मागवली आणि लॉलीपॉप आणि कॅबेज सुरुवात करायच्या आधी आयला। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत। तर निघाल्या पालखी सोहळा वाजवला ते म्हणजे साई वावे आई एकविरा म्युझिकल ग्रुप महाडच्या ग्रुपसोबत वाजवण्याची संधी भेटली आम्हाला आज। तर निघाल्या कौशल एक सोबत आहे आणि एक नरेंद्र आहे। नरेंद्र तो देखा नरेंद्रच्या घरा आल्यावर त्याला निवा आणि आमची बाय आली कालवाना गेलेली। तरी मस्त संध्याकाळचा माहोल आहे। संध्याकाळचं निघाला रात्री पालखी फिरणार आहे बोलते। हां हो सगळं व्यवस्थित घेतलेलं आहे। मस्त तयारीत निघाल्या। ज्याने आम्हाला बोलावलं ना रोहित दादा एक नंबर पियानो वाजवतं आणि त्याने सांगले की पूर्ण रात्रभर त्यातच थोपावचं आहे। 9 वाजता पालखी सुरू होईल तर दुसरा दिवस 9 वाजता सकाळची 9 वाजेपर्यंत बँजो पार्टी आपली त्याच्यासोबत असेल। सो वस्तीला असणार आहोत आम्ही आणि आपलं काय सबस्क्रायबर आहेत ते बोलतं मला पण दाखव। हां थँक्यू। आणि मस्त संध्याकाळचं आमच्या गावचं व्ह्यू नरेंद्रच्या घराजवळशी दिसतंय। इथे काय आमच्या घरांना कलर वगैरे किती मस्त मस्त केले सगळ्यांचा। ज्यावर आता मी उभा आहे ना ते आपण ठीक आहे सगळं आहे आमच्या ग्रामपंचायतीद्वारे आणि सरपंचांच्या मदतीने केलेलं आहे। मस्त आमचं गावाचा पण विकास होत आहे। असो आता निघाले आम्ही जावं। तर आज आहे ना आपल्या कौशलची स्कूटी आहे सोबत। आज माझ्या गाडीला आराम आहे। तरी आमच्या गावची बौद्धवाडी बऱ्याच दिवसांनी तुम्ही देखत अशी जे ऑलमोस्ट बहुतेक पहिल्यांदा देखत अशी आमच्या गावची बौद्धवाडी माझ्या व्हिडिओद्वारे। जे बाहेर गावलात ना यांची लोक ती माझे व्हिडिओ देखतात त्यांना देखल्यावर बरा वाटेल। मस्तपैकी व्ह्यू ही आमची छोटीशी खाडी जोई आहे आणि एवढी मोठी डाग आता उतरावची आहे चौकात हवा मांजा। मस्त चालवते नाही कौशल गाडी पर चला। ते गाड्याचा प्रॉब्लेम या आहे की किक शिवाय चालू नाही होतं आणि आता आहे ना हे दोघंजण चालत आलं आजपर्यंत मिनी गाडी आणली कारण तिकडे पोलिसांचा बंदोबस्त आहे। उद्या हनुमान जयंती आहे ना त्यामुळं पोलीस पंचांचा एकदम फुल बंदोबस्त आहे। हनुमानचीच पालखी असेल काय रे आपण चालल्या तिकडे समजेल तिकडे गेल्यावर कंची पालखी आहेत आपण नाही माहिती। हां मसलांचं व्ह्यू मस्तपैकी संध्याकाळचं आणि माणगाव रोडवरशी चाललो आम्ही साई वावे शोधात। काल भैरव मंदिराजवळ आल्या 8 वाजता बरोबर पोचले आम्ही तिघजण। बाकी कोणूच आता दिसे नाही आमचा ग्रुप। हे गौरव आणि अनिकेत आयलं दोघंजण। आपलं ग्रुप कुठं आहे? झालं 5 जण झालं। पालखी फिरावला पण सुरुवात झाली अजून बँजोवाला नाही आल्यात तर ड्रम आणि थाप डोलवर सुरुवात करतात थोडीशी।
एकविरा म्युझिकलची गाडी रोहित दादा. आणि आत्ताच बाजा केलाय थोडा. हा काढले ना. आणि आपले फलटण आता मोहिते दादा. रोहित दादा आपला ओनर. तर फायनली आपली गाडी पण आली टेम्पो. आपल्यासोबत एकदम खास ड्रमर, जुनं ड्रमर मोहिते बंधू आमच्या एरियात जाम फेमस आहेत. काय बरं आहेस ना रोहित दा? आजच्या ग्रुपचे आपले ओनर. हां गाडी आली त्याला जागो दिसा. हातगाडी पण हातगाडी डायरेक्ट सोबत आणली आहे. ही बनवून घेतलेली आहे रोहित दादानी डायरेक्ट. आणि पालखी 12 वाजता बोलतो स्टार्ट होणार आहे. भांडणं करू नका. इकडे मस्तपैकी आई एकविरावालाच काम घेतली चिकन बिकन कापावचा. रुपयाची जाम मेहनत आहे जेवणात. चिकन चिकन आणि कांदो आहे मस्तपैकी. कांदो मीठ दिलेला आहे जरीला. चालेल. मला चिकन पाहिजे. जेवून झाला की वाजवायचं आहे. कटलवले त्याला. तर मस्तपैकी सोय या घरात जेवणाची झाली. म्हणजे जेवण झालंय आणि आता वाजवावला तयारी करावं गेल्यात पुरा. तिकडे जाऊया आणि वाजवावला सुरुवात करूया. ते आता घरांची मंडळी जेवायला बसली. म्हणजे देखा आम्हाला आधी जेवायला दिला, नंतर ती लोक बसल्यात जेवण. नरेंद्र काय वाजवणार? पियानो. याची आहे ना गमत काय होतं माहिती आहे? सगळं वाजवते ना. नक्की वाजवू काय मी यायचं कन्फ्यूज असतं का बाबा. आता आम्ही तयारी करतच आहोत. पाहूया जल्लोष. हे का मस्तपैकी हातगाडी पण सजवून ठेवलंय आणि इकडे तयार होतात पोरा. आम्ही काय आमचा विषय आहे ना, आम्ही हेच कपडे आणल्यात घालून आल्यावर तेच घालून वाजवणार आहोत. सकाळचं डायरेक्ट घाम बी मायलो ना ते चेंज करू शक्य झाला तर आपण, नाही तर मग ऐसच. आम्हाला सवय आहे, आम्ही गावची माणसं. घाम येऊची शक्यता वाटत नाही मला. पब्लिक कोण नाही तर नाचतात जाम. नाचतात सांगा तू रोहित.
रोटो वाजवलो हातगाड्यावर बऱ्याच दिवसांनी. मस्त मस्त पालखी नाचवतात, मस्त पद्धत आहे ते. आता खलती वाजवणार आहे म्हणा, खलती बोलावतात, खलती वाजवत आहे म्हणा. आता वरती कोणतरी दुसऱ्या वाजवत. हा उतरलंच ना हा काय स्टूल पाडणे तर कॅशो बिशोवरती पडत हा हा पाडून तर म्हणजे असं तिकडे पडतं नाही. ओके. सकाळचे 6:20 झाल्यात आणि चहा यायलाय. ही दुसरी चाय, पहिली चाय दाखवताना नाही आली तुम्हाला. हे देखा दुसरी चाय रात्रभराची. तिकडे मस्तपैकी माकडा नाचतात. माकडा काय दर जयंतीला येतात का काय? हनुमान जयंतीला येतात. आणि आमची आहे ना आता बॉडी एकदम जरा पेन करावं लागलाय, दुखावं लागलाय. कारण बऱ्याच दिवसांनी औरा वेल वाजवला मी. पूर्ण रात्र मंदा थोपात होतो, पण जरा कालोख होतो त्यामुळे व्हिडिओ नाही काढली. आणि यांना आज ढोलकीचा कॉल आहे. दोघे जण ढोलकी वाजवतात, माहिती असेल तुम्हाला. ते ढोलकीचा कॉल आहे यांना. कधी जाणार आहे ढोलकी वाजवा? पुढा मुंडी. तर आता परत एक छोटंसं ब्रेक भेटलंय. 7:51 झाल्यात. दिवस पूर्ण उजाडले होते का सूर्यदेव वरती चालले. आता थोडंसं फ्रेश होचं प्लॅन आहे आमचं. देखूया किती टाइम देतात फ्रेश होसाठी. आई शपथ आंबो दे कोणीतरी खाल्लं अर्ध. आम्ही खाल्लं कवा कधनं आणलं. ये दे का फ्रेश व्हायला पण लगेच जागो शोधलो बीच जायला.
नशीब मिळालात मस्तपैकी. पालखी आहे ना या घरात तोपले. पालख्याच्या सोबत ही महादेवाची काठी पण फिरते, जत्तर काठी. दहा वाजले अजून 2-2.5 तास लागतील संपायला. बघू शकता तहानलेले हे आहेत प्राणी. गोली घ्या स्टॅमिना. हो चालू केलंय. सांग आपण किती वेळ वाजवला, कसं वाटतं आपण किती उभा राहून करायला लागेल. वॉटर ब्रेक घेतलाय पुराई. पाणी फिरव ब्रेक. हे कसले गोली हो जागरणाचे कसल्या गोल्या आहेत हा. रात्रभर झोप नाही येणार आता, दिवसभर पण नाही येणार. पाणी पियाची पद्धत बघा. पुरा ऍक्च्युली दमल्यात तर कैसा पैसे तर आपण नाही समजे. तर आता मस्तपैकी थंड पाणी येऊ लागले. थोड्या वेळाने नाश्ते पण आहे बोलतात. तर किती वाजल्यात देखूया. किस्सात घड्याळ ठेवलंय 9:08. थोडा वेळ झोपलो का लगेच वाजवा. पाणी पिऊ झोपलेलं. एक येऊ नाश्ता वाटतं दे इकडे दे कौशल थोडस. सकाळचं नाश्ता बिस्किटा पण आली. बिस्किटा इकडं पण चिवडा आहे अजून. हे पेढाचे पण पाकिट खावायला भरपूर भेटलंय. चाय पण आले इथे का चहा. आणि आता आहे ना फोनला जास्त चार्जिंग पण नाही रेले. काटे स्विच ऑफ पडू शकते का पण फोन. आता ते मस्त निवांत थोडस फिरवला. गॅप भेटलाय. कसं वाटतंय रात्रभर वाजवून. तू मुझसे प्यार तू माझ्यावर प्रेम करतस की नाही. तू पहिले सांग तू माझ्यावर प्रेम करतस की नाही. बंधू ते 12:30 वाजता सुरुवात केली ना, आता 9:30 झाले. म्हणजे आमचा विचार कर किती घामटा निघाला असेल. आता आपल्याला आमचा म्हणजे आपला म्हणजे आता वाजले किती आपल्या 9 तास आम्ही डेली वाजवतो. पोरांच्या चेहऱ्याकडे बघा आमच्या काय अवस्था झाली असेल. असं हे पहिल्यांदाच की अजून डेली आमचं आहे. पण हे सध्या पहिल्यांदाच हे स्टॉप घेत चालू ना, त्यामुळे आम्हाला थकान पण झाली आणि हात पहिले दुखते. आणि कधी आयुष्यात अजून दमलो नाही. पण या टायमाला दमाला होतं की कंबर दुखते, हात दुखते. कलाकाराची कला दाखवणार. शेवटी आवड आहे. कुठून एनर्जी येते ते
कलाकाराला माहिती असतं बरोबर. एनर्जी कशी ती दाखवतो. हे आमचे पियानो मास्टर आणि आमचा थाप मास्टर आणि आमचे कालिदास आणि हे आमचे उगवत जानीमानी उगवत आणि आमचे सबस्क्रायबर आहे हा, सगळ्या व्हिडिओ बघते माझे. आणि आम्हाला एक ज्या सरांना प्रश्न विचारायचा आहे. 25 तोला ज्यादा नाही. सगळी झोपेत आहेत ना. मला यांना प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला रात्री तुम्हाला कसं वाटलं? मुलाखत आहे तुम्हाला रात्री वाजवताना कसं वाटलं? जिरलेली आहे, उतरलेली उतरली. अजून वाजवायचं आहे 12 वाजेपर्यंत. आता किती वाजले? आता काय चालायची ताकद तर नाही, वाजवायची पण ताकद नाही. चला घरी. मला तोंड पडलेल्यासारखं करा ना जरासा. आपला सेटअप दाखव तिकडे बघ. जागा जिंकून ठेवली ते सांग. हा आमचा सेटअप. ह्याला टाकतो युट्यूब. सर ऐका ना, तुम्हाला रात्री वाजवणं कसं वाटलं? मी पहिल्यांदा जाणं वाजवा ना हा? रोहित दादाच्या मध्ये आणि नवीन घरी पोरं पण मस्त मानाने वगैरे बोलायला वगैरे आहेत, छान वाजवतात. मजा आली रात्रीपासून, खूप मजा आली. आणि आज सकाळी काय तुम्हाला नाश्ता वगैरे काय लोकांनी दिला का ना? असं काय नाश्ता केला काय इकडे चिवडा आहे, पाणी दिला, फक्त सकाळीच दिला. बाकी रात्रभर पेढाच चालू होता. अच्छा अच्छा. ते पेढा खाऊन कंटाळलो. अच्छा अच्छा. हा सगळी पोरं कंटाळलेत पेढा खाऊन. मग आता अजून किती वेळ आहे तुम्हाला? अजून किती वेळ वाजवणार तुम्ही? अजून ते लोक बोलले की 10 तरी घरे बोलते बाकी आहेत अजून. म्हणजे 10 घरे, म्हणजे इकडचे 10 घरे का? नाही इकडची नाही, अच्छा. इकडची एवढी झाड लास्ट आहे, तिकडे खालती जायचं. इकडे खाली जायचं का? ओके ओके. अच्छा, ही आपली बँजवाली पोरं का? राहिले तरी पण अजून पालखी पूर्ण फिरून होई नाही. 3 मिनिटं फक्त बाकी आणि थंडायला या पालखी संपई नाही. ऊसाच्या झाडावर ऊस शोधावतात आम्ही, सावली शोधता अशी परिस्थिती आहे. आंबे का किती मस्त दिसतात.
कोकण आहे, कोकण का नजारा. सावल्या का लवरा भारी वाटते ना, तेवढंच निंबरात गेल्यावर बेकार वाटते. तर फायनली येते का 1:15 वाजता पालखी शेवटच्या घरापर्यंत पोचलाय. जाम नाचली यावर कडक निंबार असून पण, आणि बँजो पार्टी अजून सोबतच आहे. रात्री इथं जेवण होतं. कौशल नरेंद्रला आणि कौशलला जाऊचा ढोलकी वाजवला ना तेव्हा चालले. अरे यांना ढोलकी वाजवा बोलावलंय आणि इसरून गेलं दोघं जण. तर आता आठवण पडले तेव्हा आम्ही 1 वाजता हातनं निघताव. रोहित दादाला विचारून निघाल्या पूर्ण, म्हणजे 12 वाजता संपलं असं आम्हाला सांगलेला, पण भरपूर टाइम लागला त्यामुळे. आणि आता घाईत जावं लागेल आम्हाला. नंतर कोणी 50 जण आले. आम्ही जावायला निघालेलो, पण थोडासा थोपता होता कारण झायले पूर्ण. ते लोक गाडी वगैरे घेऊन आल्यात, ते काय निघणार होतो, थोपता हो थोडंसं, गाठी भेटी करून जाऊ. चला तर फायनली निघताव सगळ्यांना भेटून. स्कूटी आता मी चालवणार आहे. नंतर व्हिडिओ आता तर डायरेक्ट मसल्याच्या स्टार डाबाजवळ आल्या, कारण दुपार होऊन गेलंय, काहीतरी खाऊन घेता. 1:15 वाजले. तर पहिलीच मस्तपैकी कॅबेज लिंबू सोबत आलं आणि चटणी. आणि आता मस्तपैकी लॉलीपॉप पण आले. पहिले कॅबेज मग लॉलीपॉप. फायनली बिर्याणी पण आले. चिकन बिर्याणी मागवले आणि लॉलीपॉप आणि कॅबेज सुरुवात करायच्या आधी आयला. तर मस्तपैकी आहे ना बिर्याणी वगैरे खाल्ली, आणि त्यानंतर माझा फोन स्विच ऑफ पडलो, त्यामुळे पुढची व्हिडिओज नाही बनली आपली. तर दुपार झालती, नंतर आयलू घरा आणि जाम झोप आलती. तर सरळ फोन चार्जिंगला लावून झोपलो, आणि मग उठल्यावर व्हिडिओ एडिट करायला घेतली. आणि आता आहे ना 2-3 दिवशी मी बंदरावर येऊन आपलं शेवटचा तुम्हाला व्हिडिओला एंड करावं लागलं आहे. तर कशी वाटली व्हिडिओ ती सांगा कमेंटमध्ये. पालखी सोहळा पूर्ण रात्रभर जागरण झालं होतं आमचा पण. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी सुटून आईच्या पण सोबत गेलेलो. ते व्हिडिओ तुम्हाला येतीलच, ब्लॉग बनवलेत मी. तर आवडली असली ही व्हिडिओ तर लाईक करा. आपण माणगाव तालुक्यांच्या साई वावे गावांची पालखी वाजवली. मस्त गावचा माहोल पण देखायला भेटला, भारी. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओत. पूर्ण व्हिडिओ देखली त्यासाठी मनापासून धन्यवाद.